विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का? आपण नेहमी म्हणतो असं झालं आहे, तसं झालं आहे, परंतु ते झालं आहे या मराठीच्या वाक्यांना इंग्रजीत कसं बनवतात, यासाठी कोणता शब्द वापरतात? चला आज आपण शिकूया. रिया, माझं पहिलं वाक्य आहे, तो लोकप्रिय झाला आहे. He has become famous. तो शांत झाला आहे. He has become calm. तो आत्मविश्वासू झाला आहे. He has become confident. तो जबाबदार झाला आहे. He has become responsible. तो यशस्वी झाला आहे. He has become successful. तो श्रीमंत झाला आहे. He has become rich. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल, ज्यावेळी आपण मराठीमध्ये म्हणतो झालं आहे, परंतु झालं आहे म्हणजे काय? एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत गेला आहे, अशा वेळी आपल्याला बिकम या शब्दाचा वापर करायचे. मला असं म्हणायचे, चहा थंड झाला आहे, टी हॅज बिकम कोल्ड. पाणी गरम झालं आहे, वॉटर हॅज बिकम हॉट. म्हणजे जे झालं आहे त्याचं नाव आधी, त्यानंतर हॅवॅज आणि त्यानंतर तुम्हाला क्रियापदाचं बिकम ह्या रूपाचा वापर करायचे. थँक्यू.